महाराष्ट्राला जेवढा ऐतिहासिक वारसा लाभला आहे तेवढाच भौगोलिक वारसासुद्धा लाभलेला आहे। आपल्या पृथ्वीवर भौगोलिक चमत्कार भरपूर पाहायला मिळतात। त्याच चमत्कारांपैकी एक नैसर्गिक चमत्कार म्हणजे आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आपल्या बेगडेवाडीमधील रांजणखळगे असलेला कुंडमळा। तर चला मग पाहूया नेमका हा कुंडमळा आहे तरी कुठे आणि इथे यायचं कसं। हॅलो मंडळी, तर आज आपण आलेलो आहोत कुंडमळा। तर हा बरोबर तळेगाव आणि देहू रोडच्या मध्ये आहे। तर इथे आपण आलेलो आहोत आज कुंडमळ्याला। चला आज मस्त आहे का हा निसर्गरम्य आपण परिसर पाहूया। तर मंडळी हा स्पॉट आहे पुण्यावरून बरोबर 30 किलोमीटर अंतरावर आणि तुम्हाला बाय ट्रेन येत असेल तर बेगडेवाडी या स्टेशनला उतरून तिथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर यावं लागेल। तर मंडळी आपल्याला या व्हिडिओमध्ये एक पूल पण दिसत आहे। हा पूल तर तो तिथे धोकादायक पण झालेला आहे। तर तिथे एक नोटीस पण लावलेली आहे की हा पुलावरून ये जाणे करू नये। परंतु माझी एक रिक्वेस्ट आहे की इथे शासनाने याच्याकडे थोडं लक्ष देऊन हा पूल दुरुस्त करून व्यवस्थित हा करायला पाहिजे। कारण हा पिकनिक स्पॉट आहे तर तिथे लोक येणार जाणार आणि त्या धोका टाळण्यासाठी हा लवकरात लवकर हा दुरुस्त पण करावा। तर इथे आल्यानंतर आपल्याला असे लक्षात येते की इथे प्रत्येक दगडाला वेगवेगळा आकार आलेला आहे। त्यालाच म्हणतात रांजणखळगे किंवा कुंड असे म्हणतात। हे कुंड म्हणजेच दगडाला आलेले वेगवेगळे आकार। अशा प्रकारे निसर्गाकृती तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात। या नदीसोबत वाहून येणाऱ्या दगडांसोबत इथल्या मृदू खडकांची झीज होते आणि तिथेच वेगळ्या प्रकारचे खड्डे व गोलाकार आकृतीचे कुंड तयार होतात। त्यालाच म्हणतात रांजणखळगे किंवा कुंड। तसेच इथे मुख्य आकर्षण म्हणजे इथल्या ग्रामस्थांचे ग्रामदैवत म्हणजेच कुंडदेवी माता मंदिर आहे। ते छोटे 2 हॉटेल आहेत, तिथे आपल्याला ब्रेकफास्ट जेवण तुम्हाला मिळू शकतं किंवा आपण स्वतःच्या घरातील डबे सुद्धा आणून इथं आपण खाऊ शकतात। तर अजून एक महत्त्वाचे म्हणजे इथे स्टंटबाजी बिलकुल करू नका, मस्ती करू नका। पाण्याचा अंदाज घेऊनच पाण्यामध्ये उतरा आणि खूप सारा एन्जॉय करा। तर हे मावळमधील निसर्गाचा चमत्कार असलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे। तर सर्वांनी इथे नक्कीच भेट द्या आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। थँक्यू। Thank you.